महापालिकेकडून 75 ते 80% नालेसफाईचं काम झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात हे खरंच झालंय का असा प्रश्न पडण्याचं कारण आहे। कारण मुंबईच्या गोवंडीमधील बैगनवाडी या परिसरातील आदर्श नगर नाला या नाल्यातील गाळ काढणं तर सोडाच साधी वरची सफाई सुद्धा झालेली दिसत नाहीये। या दृश्यांमध्ये आपण ते स्पष्टपणे पाहू शकतो। या वर्षी देखील आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेकडून 75 ते 80% नालेसफाईचं काम झाल्याचा दावा केला जातोय। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हा प्रश्न तुम्हालाही पडेल जेव्हा मी तुम्हाला हा माझ्या मागे असलेला हा गोवंडीतील आदर्श नगर नाला दाखवतोय। या नाल्याची परिस्थिती काय आहे आपण प्रत्यक्षात या दृश्यांमधूनच पाहतोय। अक्षरशः नाला हा तुंबलेला आहे। या नाल्यामध्ये आपण कसं म्हणू शकतो की याची सफाई झालेली आहे। नालेसफाईमध्ये गाळ काढला जातो खरं तर, मात्र इथं गाळ काढण्याचं सोडाच साधी वरवरची नालेसफाई देखील झालेली नाहीये। बाजूलाच आपण पाहतोय इथे पाणी जे आहे ते देखील वाया जातंय। नळ जे आहे पाईपलाईन फुटलेली आहे। काहीच बीएमसी कडनं इथे कोणी आलेलं नाहीये। आपण पाहतोय या नालेसफाईचा जो दावा केला जातोय याची वस्तुस्थिती काय आहे। इथले जे रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया। इथे नालेसफाई झाली आहे का, तर काय काय सांगाल आपण, इथे नालेसफाई तुमच्या नाल्याची झाली है का? बहुत दिन से नाला साफ नहीं हुआ है। साफ नहीं हुआ। इलेक्शन से पहले थोड़ा बहुत साफ हुआ, उसके बाद कुछ भी साफ नहीं हुआ। इलेक्शन से पहले एकदम अच्छे से साफ हुआ, उसके बाद से अभी तक साफ होने नहीं आया। अभी बीच में एक बार आए थे, क्या साफ किए क्या मालूम, आपके सामने ही है। जो साफ होने का था वो हुआ, बाकी उसके बाद से कुछ आता पता नहीं। तो नगर सेवक ने जो है अधिकारियों को निर्देश दिए, लेकिन उन अधिकारियों द्वारा या कॉन्ट्रैक्टर्स के द्वारा इसका काम नहीं हुआ। साफ करते हैं, लेकिन उसके बाद से कोई आता भी नहीं है साफ करने। अब वो अकेले कितना दौड़ेंगे। ते महापालिकेला गुहार देखील करतात की तात्काळ या नाल्याची सफाई करण्यात यावी, अन्यथा या मुंबईकरांना भीती आहे की मुंबईची तुंबई तर होणार नाही ना। राजेश शिंदे, न्यूज 18 मराठी, मुंबई।